अरे पण ऍक्सिडेंट रिपोर्टवर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करत असताना जो क्रिमिनल अँगल आहे त्याच्याबद्दल काय? इथं महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला असला तरी साधी एफआयआर होत नाही। जर त्या ठिकाणी न्याय मिळत नाही हे योग्य नाही। उरळी कांचनला 160 कबूतर चोरीला गेले, त्याचा एफआयआर झाला आणि दादांच्या बाबतीत एफआयआर होऊ शकत नाही। अरे कसला न्याय? शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या सवालांच्या या फैरी। तर महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला असला तरी साधी एफआयआर होत नाही। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी VSR आणि DGCA या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मुंबईनंतर आता रोहित पवारांनी बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला धडक दिली। या प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केले। आम्हाला सांगा, सीआयडी तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं? सीआयडी नाही। त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, सीआयडी त्याला अजून नाही बोलवलं। VK सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही। त्याचा जो मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही। सीसीटीव्ही बद्दल फक्त इथले गोळा केलेत त्यांनी आम्हाला कळालं। त्यानंतर तिथं जो जे 2 येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले। का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही। काय अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला 1 महिना पूर्ण होत आला असला तरी तपासात विशेष प्रगती झाली नाही। याकडे लक्ष वेधत किती काळ थांबायचं असा सवाल रोहित पवारांनी केला। सीबीआय मध्ये आता आपण बोलतोय, आता आपण बोलत असताना 7,000 पेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत। 2600 केसेस 10 वर्षाला प्रलंबित आहेत। दादाला न्याय दिला 10 वर्ष थांबू का? VSR आणि DGCAच्या अधिकाऱ्यांवर एफआयआर घेत नसाल तर आपल्या विरोधात कारवाई करा असं थेट आव्हान रोहित पवारांनी दिलंय। दादांना का न्याय मिळत नाही, दादांबद्दलचा एफआयआर का होत नाही असा प्रश्न आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतो। आणि आमचं हेही म्हणणं आहे, इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कदाचित तुमचं सुद्धा म्हणणं आहे, आम्ही जो एफआयआर दाखल करत आहोत तो जो चुकीचा असेल तर आमच्यावर कारवाई करा। अजितदादांच्या विमान अपघातानंतर DGCAनं केलेल्या सेफ्टी ऑडिटमध्ये त्रुटी आढळल्यानं VSRच्या 4 विमानाच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे। याच अहवालाचा धागा पकडत रोहित पवारांनी आक्रमक पवित्रा घेतला। मग मला हा प्रश्न आपल्या सर्वांना करायचा आणि तो प्रश्न मी पोलिसांसमोर सुद्धा केला की मग जर 5च्या 5 आज असणारी विमानं तुम्ही ग्राउंड करता, ते बंद ठेवता, मग अजितदादांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिलं गेलं का मुद्दामून दिलं गेलं? या बाबतीतला एफआयआर करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो। अजित पवारांच्या विमान अपघाताचा DGCA आणि CID कडून तपास सुरू आहे। मात्र या तपासावर कोणाचा तरी दबाव असल्यामुळे हा तपास योग्य दिशेनं जात नाहीये असा आरोप रोहित पवारांनी केला। ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना कुठेतरी कोणाचा तरी मोठ्या व्यक्तीचा हा हात आहे आणि एफआयआर हा ऍक्सिडेंटवर होतोय। हा एफआयआर ऍक्सिडेंटवर होतोय। आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर करा, एफआयआर नाही, इन्व्हेस्टिगेशन। एफआयआर तर झालाच नाही, इन्व्हेस्टिगेशन ऍक्सिडेंटवर होतोय। आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर पण करा आणि घातपातावर म्हणजे क्रिमिनल अँगल आहे का हे सुद्धा तिथं बघा। पण हे यांच्याकडनं पोलीस प्रशासनाकडनं मान्य केलं जात नाही म्हणून एफआयआर होत नाही, म्हणजे कोणा ना कोणातरी मोठ्या व्यक्तीचा या मागे हात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। रोहित पवार, युगेंद्र पवार पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी आले तरी बारामती पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही। कुठेतरी कुठल्या तरी प्रकारचा प्रेशर आहे आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न इथं केला जातो आणि अशा पद्धतीने पोलीस प्रशासन वागत असल्यामुळे हा घातपात आहे का, हा जो प्रश्न आपल्या सर्वांना आणि आम्हाला पडलेला आहे तो कुठेतरी खरा होताना दिसतोय, असंच एवढं आमचं त्या ठिकाणी मत आहे। मला 100% खात्री होती की 10 मिनिटातच इथले सगळे जे पोलीस अधिकारी आहेत ते एफआयआर दाखल करून घेतील, कारण हे सगळे दादांवर प्रेम करणारे अधिकारी आहेत। मोठे मोठे इमारत आणि सोयी सुविधा ह्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी आदरणीय दादांनी केलेत, ते त्यांच्यासोबत काम करत होते। पण तसं आपल्याला इथं होताना दिसलं नाही। एखाद्या वेळेस त्यांच्यावर कुठला तरी प्रेशर असावा असं आम्हाला जाणवलं। दरम्यान रोहित पवारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर CIDनं घाईघाईत पत्रकार परिषद घेत
अपघात प्रकरणी सुरू असलेल्या तपासाची माहिती दिली. आपण अतिशय वेगाने, अतिशय प्रोफेशनली आपली मोठी टीम आहे. SP CID पुणे हे त्याचे आयो आहेत, SP CID नवी मुंबई आणि सर्व त्यांना लागणारे जे काही हेल्पिंग हँड्स आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते पुरवण्यात आलेले आहे आणि तपास अतिशय समाधानकारक, योग्य त्या वेगाने, योग्य त्या सुपरविजन खाली सध्या सुरू आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताचं कारण अजून उलगडलेलं नाहीये. दरम्यान DGCAनं VSR कंपनीच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवलाय. त्यामुळे आगामी काळात यावरून वाद रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, बारामती.